कळवा मुंब्रा मतदारसंघातल्या मतदान यंत्राच्या सुरक्षेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे। बुधवारी रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि मनसे उमेदवार मतपेट्या असलेल्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या तिथून बाहेर पडल्याचा दावा शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांनी केलाय। त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळले आहेत। उमेदवाराच्या प्रतिनिधींनी जे बेकायदेशीर जे लोक या ठिकाणी आत इमारतीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि पाऊण तास ते त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे, बेकायदेशीर कृत्य आहे। त्याच्यावर ताबडतोब FIR दाखल करावे। ते कोणत्या प्रकारची माणसं होती ही संपूर्ण नोंद त्या ठिकाणी होणे आवश्यक आहे, ही आमची मागणी आहे। मनसेचा उमेदवार आणि राष्ट्रवादीचा आमचा चीफ इलेक्शन एजंट हे एकत्र कशाला जाते? आता पेट्या चोरताना दिसते ती। आता पेट्या चोरल्या समजू की मशीन चोरल्या, आता टीव्हीवर दिसतील ना। अख्खा एरिया कॉर्डन ऑफ केलेला असतो, अख्ख्या एरियामध्ये CCTV कॅमेरे असतात आणि CISFचे माणसं AK-47 घेऊन बसलेले असतात तिथे। स्ट्रॉंग रूम मध्ये जाणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।